हॅलो गाईज. तर ना आज मी तुमच्यासोबत एक एक्सपिरियन्स शेअर करणार आहे. म्हणजे झालं असं की ऑर्डरचं बोलणं होता कन्फर्मच झाले नाही की ऑर्डर नक्की कन्फर्म आहे की नाहीये. आणि त्याच्यामुळे मी केकच बनवला नाही. ठीक आहे. तर नक्की काय सीन झाला तो मी तुम्हाला सांगते. ठीक आहे. तर हे बघा, मी इथे साईटला ना स्क्रीन रेकॉर्डिंग चॅट्स तुम्हाला दाखवते की नक्की काय विषय झाला. तर काल त्या मॅमचा मला मेसेज आला इन्क्वायरीसाठी की हाफ बर्थडेचा केक आहे 6 मंथसाठी. तर त्यांनी आधी एक केक पाठवला आणि विचारलं की हा केक बनेल का. तर म्हणजे त्या केकची प्राइस विचारली तर आपण त्यांना सांगितली. नंतर ते बोलले की नको, बेंटो केक कितीला जाईल वगैरे ते बोलणं झालं. त्यांना वाटलं 350 रेट आहे, पण आपला एवढा रेट नाहीये. जी काही प्राइस लिस्ट आहे फ्लेवरनुसार तुमचा जो रेट आहे, फॉर एक्झाम्पल चॉकलेट केक होता तर 240 रुपीज त्यांची प्राइस झाली. तर त्या बोलल्या ठीक आहे. आणि मग काल रात्री मला त्यांना रिप्लाय द्यायला नाही जमलं, कारण की रात्री 2 वाजेपर्यंत माझं बुकेचंच काम चालू होतं. आज सकाळीच बुके द्यायचा होता आणि गिफ्ट हॅम्पर द्यायचं होतं, म्हणून तर मला ते चॅट्स वगैरे व्हॉट्सअप ओपनच करायला भेटले नाही. आणि मग नंतर आज सकाळी मी त्यांना विचारलं तुम्हाला कधी पाहिजे केक, तर त्या बोलल्या की आजच पाहिजे. मी बोलले ठीक आहे चालेल. तर त्या बोलल्या किती वाजता मिळेल, तर सांगितलं का इव्हिनिंगला मिळेल. आणि मेन म्हणजे मला आज पण गिफ्ट हॅम्पर वगैरे द्यायचं होतं. काल रात्री 2 वाजेपर्यंत जागून मी काम केलेलं, पण ते नाही कम्प्लीट झालं. म्हणून मी आज पण 3 वाजेपर्यंत माझी डेडलाईन होती की त्यांना मला बुके वगैरे ते द्यायचं होतं आणि हॅम्पर. तर त्यांचं माझं कस्टमरचं त्यांचं आधी मला 2,000 पेमेंट ऑलरेडी आलेलं आणि 3 वाजेपर्यंत डेडलाईन दिलेली. आणि ती ऑर्डर आधी आलेली, म्हणून माझं कर्तव्य बनतं की ते काम मला आधी कंप्लीट करून देणं भाग होतं, कारण की त्यांची ऑर्डर खूप मोठी होती आणि डेडलाईन 3ची होती. आणि त्यांना हे सगळे गिफ्ट हॅम्पर्स घेऊन दुसरीकडे जायचं होतं. बात पक्कीचं समथिंग त्यांचं सेलिब्रेशन होतं, फंक्शन होतं, म्हणून जायचं होतं. सो त्यांना केक वाटतं ह्या कस्टमरला 3 वाजताच पाहिजे होतं. तर मी बोलली 3 वाजता नाही जमणार, 5-6 वाजतील. पण त्याच्यानंतर त्यांचा म्हणजे असं काही रिप्लायच नाही आला की ठीक आहे चालेल. आता त्यांचं असं मला मेसेज आला की 3 वाजेपर्यंत भेटलं तर बघा, भेटलं तर बघा असं समथिंग मेसेज आहे. तर मग मी एवढा 3 वाजता नव्हते देऊ शकत केक. तर म्हणून मग मी बोलली की संध्याकाळी 5-6 तर वाजतील. तर त्यांचं पुढे काय म्हणजे ओके, चालेल, ठीक आहे, द्या, संध्याकाळी द्या, असं काही मग त्यांचा रिप्लायच नाही आला. तर म्हणून मग मी केकच नाही बनवला. आणि विषय असा झाला की त्यांचा पण मला रिप्लाय नाही आला. आणि मग नंतर माझे पण ऑर्डर्सचं काम होतं, बाकीचे दुसरे केक होते बनवायचे. आणि उद्याचं पण प्रिपरेशन चालू होतं माझं, कारण की उद्याचे पण थीम केक आहेत आणि थोडे डिफिकल्ट आहेत. सो मी पण नाही एवढं म्हणजे विचारलं, आणि माझा कामामध्येच मी होती तर माझा पण विचारणं नाही झालं, त्यांनी पण मला नाही विचारलं. मग अशी संध्याकाळी आता 8:30 वाजता 2 पोरं आली, बोलतात केक झाला का, केक केक द्या. मी बोलली कुठला केक, कधी ऑर्डर दिली होती, काल ऑर्डर दिलेली. मुली काल तुम्ही मला ऑर्डर दिली आणि मी केक बनवला नाही. मग तेव्हा ते सरनेम घेतला. तर मी बोलत नाही, कारण की मला कुठल्याच माझ्या कस्टमरचं नाव खराब नाही करायचं किंवा काय नाही. फक्त मी एक एक्सपिरियन्स शेअर करते की काय झालं. आई शपथ! मी बोलली ह्यांनी ऑर्डर मला कन्फर्म केलेली आणि मी ह्यांचा केक बनवला नाही, असं कसं होऊ शकतं? म्हणून गेली. मी परत एकदा चॅट चेक केले की नक्की ऑर्डर कन्फर्म केली आहे का त्यांनी, कारण की मी प्रिव्हियस व्हिडिओ टाकली की ऑर्डर कशी कन्फर्म करायची. की बाबा माझी ऑर्डर फिक्स आहे. ठीक आहे बाबा, पेमेंट तुम्ही आल्यावर द्या. तुम्ही मला तसं सांगा की पेमेंट मी केक घ्यायला येणार तेव्हाच देते वगैरे, काय काही प्रॉब्लेम नाही, चालेल, कारण की बेंटो केक होता. तर ते पण नाही. आणि त्यांनी पण सांगितलं ठीक. ॲटलिस्ट माझं असं म्हणणं होतं की तुम्ही बोला, की मला काय वाटतं आता कस्टमरचा टाइम असतो. फॉर एक्झाम्पल जेव्हा कस्टमर स्वतःहून समोरून टाइम देतात, तेव्हा त्यांना मोस्टली केक घेऊन बाहेर जायचं असतं. किंवा कारण की कसं होतं, लास्ट टाइम पण असं झालेलं. कस्टमर बोललेले की मला 12 वाजता केक पाहिजे. तर मी कस्टमरला एकदा बोललेली की नाही ना, 12:15 पर्यंत चालेल का, 12:15 साडेबारा पर्यंत चालेल का. ते बोलले की नाही, मला 12 वाजताच पाहिजे, कारण की आम्हाला बाहेर जायचंय. आणि खूप वेळा जेव्हा कस्टमर टाइम देतात तेव्हा त्यांना टायमावरच पाहिजे असतो, कारण की त्यांना बाहेर जायचं असतं किंवा त्यांची ट्रेन असते किंवा काय असतं. आता मला नव्हतं माहिती की ह्या कस्टमरचं काय सीन आहे आणि ह्यांना कुठे जायचंय की नाही जायचंय किंवा काय सीन आहे. किंवा मग खूप वेळा असं होतं की ऑफिसचा टायमिंग असतो त्यांचं की ह्याच टायमाला ते घेऊन जाऊ शकतात, नंतर येऊ नाही शकत. म्हणून त्यांनी मला 3 दिला. आणि मग नंतर मी पण मग विचारणं पण सोडलं की बाबा नक्की नंतर जमेल की काय. त्यांचा पण रिप्लाय नाही आला. आणि मग ह्या गोष्टीमुळेच कन्व्हर्सेशन आमचं राहिलं हाफ. ना मी त्यांना मेसेज केला, ना त्यांनी मला मेसेज केला, आणि त्यांनी डायरेक्ट केक घ्यायला पाठवलं. पण मी कोणत्या गॅरंटीवर केक बनवू, कारण की असं खूप वेळा झालंय
की कस्टमरचं कन्फर्मेशन न येता जर मी केक बनवला ना, तर तो माझ्याच अंगावर केक पडलाय. म्हणून विदाऊट कन्फर्मेशन, विदाऊट तुमचं म्हणजे असा रिप्लाय की बाबा हा तुम्ही केक बनवा, चालेल, लेट पण चालेल किंवा काय, याच्याशिवाय मी केक नाही बनवू शकत. मला म्हणजे श्युरिटी एक तुम्ही जोपर्यंत देत नाही ना की बाबा केकची ऑर्डर कन्फर्मच आहे, त्याच्याशिवाय मी केक बनवत नाही. तर ही व्हिडिओ शेअर करण्याचं एकच उद्देश होता की भाई मला म्हणजे हे कळलंच नाही की हाफ कन्व्हर्सेशन राहिलं म्हणून मी केक नाही बनवला, की बाबा नाही बाबा माझीच चुकी होती का मी कस्टमरला स्वतःहून मेसेज करायला पाहिजे होता की तुमची ऑर्डर कन्फर्म आहे की नाही. आय डोंट नो. पण हे तुमच्याशी शेअर करा असं वाटलं की हाफ कन्व्हर्सेशन राहिलं आमचं बोलण्यामध्ये. येस, जर मी त्यांना नंतर थोड्या वेळाने मेसेज केला असता की मॅम तुम्हाला केक हवा आहे का, तुमची ऑर्डर फिक्स आहे का, जर मी समोरून मेसेज केला असता तरी मग ऑर्डर कन्फर्म झाली असती. किंवा त्यांनी पण जर मेसेज केला असता की किती वाजता मग होईल तुमचं केक किंवा मी घ्यायला पाठवू का, तरी मग झाली असती ऑर्डर कन्फर्म. तर जे बेकर्स फ्रेंड मला बघतात ते, तर त्यांनी ही एक गोष्ट लक्षात ठेवा. मे बी माझी चूक झाली असेल की मी कस्टमरला रिप्लाय नाही दिला किंवा मेसेज नाही केला, म्हणून कस्टमर येऊन की बाबा आमचा केक द्या असं बोलून पण मी केक नाही देऊ शकली. ते जरा मला खूप वाईट वाटलं आज. म्हणून मी हा एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करते की जर तुमच्यासोबत आणि माझ्यासोबत पण नेक्स्ट टाइम जर असं काही झालं तर मी ट्राय करेल की कस्टमरशी कन्व्हर्सेशन पूर्ण करण्याचं. ठीक आहे. म्हणून एकच गोष्ट आज मला शिकायला भेटली की कुठलीही ऑर्डर असो, कस्टमरशी कन्फर्मेशन करा आणि कन्व्हर्सेशन जे तुमचं ऑर्डरचं बोलणं चालू आहे, भले त्यांना ऑर्डर द्यायची असेल, नाही द्यायची असेल, इन्क्वायरी असेल, पण कन्फर्मेशन घ्या आणि कन्व्हर्सेशन पूर्ण करा. ठीक आहे.